मुरुमाच्या ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर आला आणि संपूर्ण वाशिम जिल्हा हादरला। वाशिम हिंगोली महामार्गाच्या चौपदीकरणाच्या कामादरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बोराळा परिसरातून आणलेल्या मुरुमात मानवी अवयव आढळले। मंगळवारी रात्री कामगारांना प्रथम पाय आणि हात दिसून आले, तर बुधवारी सकाळी त्याच ठिकाणी पूर्ण मृतदेह सापडला। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी घटनास्थळी भेट दिली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, वाशिम शहर ठाणेदार संजय चौधरी आणि ग्रामीण ठाणेदार श्रीदेवी पाटील यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली। फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले। प्राथमिक माहितीनुसार मृतदेह खदानीत पुरून ठेवण्यात आला होता आणि मुरुमासोबत तो थेट कामाच्या ठिकाणी आला, त्यामुळे ही हत्या असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे। मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही आणि या क्रूर घटनेमागील आरोपी कोण याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आता लागलेलं आहे।